हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये सुरेश गोसावी वय 50, साहिल गोसावी वय 35 आणि देवेंद्र पवार वय 36 यांचा समावेश आहे। कार्यक्रम सुरू असतानाच 2 गट आमने-सामने आले आणि वाद अचानक हिंसक झाला। मंडपात उपस्थित पाहुण्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली। घटनेनंतर आरोपी ब्रेझा कारमधून गुजरातच्या दिशेने पळून गेले। मात्र पिंपळनेर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत ओटाबरी घाट परिसरातील नागरिकांना गाडींचा नंबर देऊन वाहतूक रोखण्यास सांगितले। ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या कारमधून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले। अटक आरोपींमध्ये कांतीलाल गोसावी वय 42, जसवंत गोसावी वय 36 आणि एक चालक यांचा समावेश असून ते गुजरातमधील सोनगड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे। आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते, चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व। जसे आम्ही गेलो, बसायला गेलो, तिथं बोलायला गेलो, तर बोलताना आम्ही बोललो, म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं। त्यांनी मागं पुढे विचार केलाच नाही। माझा भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी, सुकडूगिरी गोसावी, त्याला डायरेक्ट मारून टाकला। जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला, त्याला बी घाव मारला। सुरेश गिरीचा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला। सुरेश गिरीचा भासा गेला सागर गोसावी, त्याला बी घाव मारला आणि माझा बी घाव मारला। त्या लोकांनी प्लॅन वाईज ही घटना घडवली आहे। आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनाला विनंती करतो, जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहेत, त्यांचे नाव